नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आजचा विषय फक्त एक आजार नाही, तो प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी जोडलेला आहे. तो म्हणजे डायबिटीस. एक असा आजार जो सुरुवातीला साधा वाटतो. थोडी साखर वाढलीये म्हणून आपण दुर्लक्षही करतो. पण तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का, माझा डायबिटीस खरंच नियंत्रणात आहे का? मी फक्त गोळ्या घेतोय, पण आतमध्ये काय चाललंय? माझ्या हृदयावर, माझ्या रक्तवाहिन्यांवर त्याचा काय परिणाम होतोय? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा डायबिटीस मला कुठे घेऊन चाललाय? कारण सत्य खूप कठोर आहे. डायबिटीस म्हणजे फक्त साखर नाही, तो हळूहळू रक्तवाहिन्यांना खराब करणारा आजार आहे. आणि याच कारणामुळे पुढे जाऊन ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर, अगदी अचानक मृत्यूपर्यंत देखील परिस्थिती जाऊ शकते. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक वेळा रुग्णाला काहीच लक्षणं दिसत नाही आणि एक दिवस अचानक हार्ट अटॅक येतो. पण जर वेळेत योग्य दिशा मिळाली, योग्य उपचार मिळाले आणि योग्य जीवनशैली अंगीकारली तर हा संपूर्ण प्रवास थांबवणं शक्य आहे. आणि याच ठिकाणी माधव बागने लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणलाय. चला तर आज आपण या सगळ्या गोष्टींचा सखोल उलगडा करूया आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत माधव बागच्या खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माधव बागच्या चिकित्सेने आनंदी झालेल्या रुग्णाचं मनोगत ऐकूयात. नमस्कार, मी सोनाली कोरडे, पुण्याहून. 1 महिन्यापूर्वी माधवबागला मी ट्रीटमेंटसाठी आली होती. ऍक्च्युली दम खूप लागत होता, शुगर जास्ती होती, कोलेस्ट्रॉल खूपच जास्ती होतं, बीपी होतं. 1 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतल्यानंतर 6 दिवस इथे मी ट्रीटमेंट घेतली. पंचकर्म येथे सर्व त्यांच्या ज्या ट्रीटमेंट आहे त्या सगळ्या घेऊन मी आज 1 महिन्याने फॉलोअप साठी आले. फॉलोअप मध्ये आता सगळ्या टेस्ट करून झाल्या. टेस्टचे रिपोर्ट टोटली सगळे नॉर्मल आहेत. शुगर, बीपी, HDL मीन्स लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल सगळे टोटल रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. म्हणजे अनबिलिव्हेबल रिपोर्ट आहेत. ऍक्च्युली मी खूप खुश आहे इकडे ट्रीटमेंट घेऊन. 1 महिन्यानंतर पुढच्या वजन माझं 1 महिन्यात 4 किलो कमी झालंय, सर्वात महत्वाचं. आणि आणखीन 1 महिन्याने तो परत फॉलोअप आहे, तेव्हा बघू आणखीन किती फरक पडतोय ते. फक्त व्यायाम, डाएट हे कंपल्सरी फॉलो करायचं, तर मग सगळे फॉलोअप आपले चांगले होतील अशी अपेक्षा आहे. तर या रुग्णाचं मनोगत तर आपण ऐकलेलं आहे. आता आपण याविषयी अधिक जाणून घेऊया डॉक्टरांकडूनच. डॉक्टर, आपण बघितलं डायबिटीस अगदी झपाट्याने वाढतोय आणि कारणही तशी आपल्याला माहिती आहेत की स्ट्रेस असतो म्हणा, किंवा आहार, लाईफस्टाईल किंवा जेनेटिकली, या सगळ्या गोष्टी असतात. पण कोणता घटक यातला जास्त जबाबदार आहे आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाने ओळखायचं कसं स्वतःला डायबिटीस झालेला आहे? डायबिटीज हा घरातल्या 5 लोकांपैकी आता 3 लोकांना डायबिटीज आहे असं दिसून आलेलं आहे रिसर्च मध्ये. तर डायबिटीज म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक टाईप 1 डायबिटीज असतो, एक टाईप 2 डायबिटीज असतो. टाईप 2 डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. टाईप 2 डायबिटीज हा वयाच्या 20व्या वर्षानंतर होत असतो. त्याच्यामध्ये अचानक वजन वाढतं आणि अचानक इन्सुलिन रेजिस्टन्स होऊन आपली रक्तातली साखर वाढताना दिसते. तर आता हे इन्सुलिन रेजिस्टन्स कशामुळे होतं, तर त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बदलती जीवनशैली, स्ट्रेस, ताणतणाव, पुन्हा तुमचं सेडेंटरी लाईफस्टाईल, वर्क फ्रॉम होम. म्हणजे आता हे जे सगळे जे रिस्क फॅक्टर आहेत ते काय करतं की तुमच्या अतिरिक्त जे फॅट्स आहेत ते इन्सुलिनच्या दाराशी जाऊन ते बसल्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढते आणि मग मांसपेशीला, प्रत्येक मांसपेशीचं खाद्य असतं आपल्या शरीरामध्ये साखर. त्या मांसपेशीला साखर व्यवस्थित नाही मिळाली की मग आपल्याला वीकनेस वाटणं, लिथार्जी, चिडचिडेपणा, पाय दुखणं, काम करण्याची इच्छा न होणं, पूर्वी खूप काम व्हायचं आता नकोसं वाटणं,
त्यासोबतच गोड खाण्याची इच्छा होणं. म्हणजे पूर्वी आपल्याला हे लाडू, करंजी, पेढा दिसला तरी खावंसं वाटत नव्हतं, पण आता ती खाण्याची इच्छाच होते, जाऊन जिलेबीच खावीशी वाटते. म्हणजेच हे कुठेतरी इन्सुलिन रेजिस्टन्स चालू झालेला आहे, हे इंडिकेशन आहे. म्हणजे ओळखायचं कसं डायबिटीज, तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला गोड खाण्याची इच्छा होणं. पूर्वी ती व्हायची नाही, आता ती होतीये. दुसरं महत्वाचं की हातापायांच्या तळव्यांची आग होणं. म्हणजे हस्तपाद तल दाह असं म्हणलं जातं की डायबिटीजच्या पूर्वरूपामध्ये पायांच्या तळव्यांची आग होणं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं. तिसरं महत्वाचं की जास्त वेळा रात्री, म्हणजे 2 पेक्षा जास्त वेळा युरिनला जावंसं लागणं, म्हणजे युरिन लघवीला जावं लागणं, हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. अचानक खूप भूक लागणे, अचानक भरपूर तहान लागणे, अचानक वेट लॉस होणे, हे पण डायबिटीजचं लक्षण असू शकतं. आता बऱ्याच वेळा इन्सुलिन रेजिस्टन्स बऱ्याच प्रमाणात झाल्यामुळे आणि आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर वेस्टिंग ऑफ मसल होते आणि मग टाईप 2 डायबिटीज कन्वर्ट इंटू टाईप 1 डायबिटीज, आणि त्यामध्ये आपल्याला अचानक वेट लॉस झालेला पेशंटमध्ये दिसून येतो. अचानक 2-3 महिन्यामध्ये 10 ते 15 किलो वजन कमी झालेलं दिसून येतं. आता ही जी सगळी लक्षणं आहेत ती तुमच्या डायबिटीजच्या पूर्वरूपामध्ये येत असतात. ही जर तुम्हाला लक्षणं दिसली, त्यासोबतच उठल्यानंतर थोडी चक्कर येणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, थोडं जरी गर्दीत गेल्यानंतर घुसमटल्यासारखं वाटणे, पाय दुखणे, लिथार्जी वाटणे, ही सगळी लक्षणं तुमच्या डायबिटीज होण्याची आहेत. आणि मंडळी, ब्लॉकेजेस, डायबिटीज, बीपी, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड इत्यादी आजार हृदयाला कमजोर करणारे आजार आहेत. पण माधव बागने त्यांच्या विना शस्त्रक्रिया संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेच्या मदतीने 10 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत. रुग्णसेवेसाठी माधव बागची खोपोली, कोंढाळी, विशाखापट्टणम, गुजरात आणि कोल्हापूर येथे एकूण 5 रुग्णालये कार्यरत आहेत. तुमच्या आजारांवर मात करण्यासाठी ही चिकित्सा उपयुक्त आहे का हे जाणून घेण्यासाठी नक्की माधव बागच्या तज्ञांची भेट घ्या आणि यासाठी फक्त 02248932393 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, डायबिटीस आणि हृदयरोग यांचा संबंध इतका गंभीर का आहे मुळात, आणि डायबिटीस ज्यांना आहे त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस जलद गतीने का होतात, नेमकी ही प्रोसेस घडते कशी? डायबिटीज हा लाकडाला लागलेल्या वाळवीप्रमाणे गोष्ट आहे. वरून लाकूड छान दिसते, आतून ते सगळं पोखरत राहते. तसंच डायबिटीज मध्ये वरून माणूस एकदम छान दिसतो, पण आतून ते पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत एक एक अवयवाला ते त्रास देत राहतं. आता डायबिटीज मुळे काय होतं की रक्तवाहिन्यांची जी लवचिकता आहे, जी काठीने यायला सुरुवात होते आणि त्याला अल्सरेशन झाले की बिचारं कोलेस्ट्रॉल तिथे डिपॉझिट होतं आणि ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस चालू होते. पण ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस चालू होते पण आपल्याला काही समजत नसतं, कारण डायबिटीज मुळे नसांची ताकद कमी होते. डायबिटिक न्यूरोपॅथीमुळे आपल्याला दुखते, खुपते किंवा काय त्रास होतो हे समजून येत नाही आणि मग अचानकच आपल्याला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा समजून येतं अरे आपल्याला हृदयाचा त्रास आहे. तर ही हृदयाला खरंच त्रास होतोय की नाही आणि आपल्याला हे डायबिटीज आहे तर डायबिटीज नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे HbA1c 22, 18, 13 असलेले पेशंट येतात आणि म्हणतात मला काहीच त्रास होत नाहीये. आता हा त्रास होत नाहीये पण हे डिरेक्टली जाऊन तुमच्या हार्टच्या आर्टरीच्या जो इंटरनल लेअर आहे त्याला डिस्टर्बन्स करत असतं आणि त्याच्यामुळेच मग हृदयाचा त्रास चालू होतो. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आपली शुगर नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. आपलं कोलेस्ट्रॉल, स्ट्रेस टेस्ट, 2D GLS ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण व्यवस्थित आहोत की नाही हे बघणं फार गरजेचं आहे, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून स्ट्रेस टेस्ट, 2D GLS, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल. लिव्हर फंक्शन टेस्ट पण इम्पॉर्टंट आहे की अतिरिक्त जे फॅट्स आहेत ते इन्सुलिन रेजिस्टन्स करून शुगर वाढवत असतात, तर ते फॅटी लिव्हर झालं की तुमचा डायबिटीज वाढताना दिसून येतो. फिमेल्स मध्ये हार्मोन चेंजेस हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्याचं कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल. ते बसून काम असल्यामुळे, PCODचा त्रास असल्यामुळे आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स होताना दिसून येते. त्याच्यामुळे अतिरिक्त वजन वाढताना
दिसून येते आणि त्याच्या कारणास्तवच आपल्याला शुगर वाढताना सुद्धा दिसून येते. तर वेळोवेळी तपासणी करून घेऊन आपलं शुगर नियंत्रणात आहेत का, आपले आकडे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. की अचानक पोटाचा घेर वाढतोय, इट इज इंडिकेशन ऑफ डायबिटीज, फॅटी लिव्हर, पुन्हा इन्सुलिन रेजिस्टन्स आणि पीसीओडी. त्याच्यामुळे वाढत चाललेलं वजन हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यासाठी सेडेंटरी लाईफस्टाईल हे कारण आहे. तर तुम्हाला एक्सरसाइज त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे. त्यासोबतच शरीर शुद्धी करून घेणं गरजेचं आहे आणि आपले पॅरामीटर्स आपल्याला माहिती ठेवणं फार गरजेचं आहे. अगदी खरं आहे. आणि मंडळी, म्हणूनच योग्य तपासणी वेळेत होणं गरजेचं आहे. माधवबाग सोबत तुमच्या उपचारांची दिशा ठरवा आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला व्याधीमुक्त करून घ्या. आपले जुने रिपोर्ट दाखवून माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन नक्की घ्या. माधवबागच्या हॉस्पिटल्समध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांसोबत एका वेळची पंचकर्म चिकित्सा फक्त 2499 अशा सवलतीच्या दरामध्ये केल्या जात आहेत. तर नक्की माधवबाग हॉस्पिटलला भेट द्या आणि त्यासाठी फक्त 02248932393 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करतील. डॉक्टर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की शुगर नियंत्रणात असली पाहिजे, पण काही लोक म्हणतात माझी शुगर तर कंट्रोलमध्ये आहे, पण तरीही त्यांना हार्ट अटॅक येतो. मग कंट्रोल म्हणजे नेमकं काय आणि मुळात हे रिपोर्ट जर नॉर्मल आले ते कितपत नॉर्मल असणं गरजेचं आहे? आता रिपोर्ट फक्त नॉर्मल येणं हे महत्वाचं नाहीये, पण त्यासोबत आपले जे लक्षणं आहेत की ताणतणाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे डायबिटीज आणि तुमचा हार्ट डिसीज साठी. म्हणजे माझी शुगर 100 आलीच पाहिजे हा जो ताण असतो हे पण महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस जे आहे तो हार्ट अटॅक येण्यासाठी. म्हणजे आपण फक्त चित्रामध्ये, पिक्चरमध्ये तुमचे शुगरचे रिपोर्ट नॉर्मल येणं हेच टार्गेट धरत असतो. तर त्याऐवजी आपले पॅरामीटर्स बघणं फार गरजेचं आहे की माझं वजन तर कमी होत नाही चाललेलं आहे, माझे मसल वीक नाही होत आहेत ना, हे पण फार बघणं गरजेचं आहे. त्यासाठी वेळोवेळी आपण आपले पॅरामीटर्स बघून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे कसं आहे की ताणतणाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे तुमच्या डायबिटीससाठी आणि तुमच्या हृदयासाठी. जेव्हा माझी शुगर आज 50 आली, माझी शुगर 150 आली, 200 आली म्हणून आपण जे ताणतणाव होतो त्यावेळेस काय होतं की आपल्या ह्या ब्रेनचं खाद्य असतं साखर, आणि मग ते सगळीकडून साखर लिबरेट करतात आणि साखर वाढलेली दिसते. पुन्हा मग आपल्याला स्ट्रेस वाढतो आणि ह्या कारणास्तव आपण गोळ्या तर घेत राहतो, पण गोळ्या काय करतात, जे काही फॅट्स आहेत ते तुमच्या लिव्हरमध्ये डिपॉझिट करतात. म्हणजे ते इन्सुलिन रेजिस्टन्स जे होतोय ते फॅट्स तुमच्या लिव्हरमध्ये डिपॉझिट करतात आणि इकडे तर फक्त तुमची शुगर नॉर्मल दिसते, पण आतून ते सगळ्या गोष्टी इन प्रोसेसमध्ये चालूच असतात. त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक आलेला सुद्धा समजून येत नाही. जे ताणतणाव होतोय शरीरामध्ये, आतमध्ये ज्या गोष्टी गडबड होत आहेत ते आपल्याला समजून येत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी पेशंटला सांगत असते, आनंदी राहा. खूप महत्वाचं गोष्ट आहे हॅप्पी असणं, की हा ठीक आहे की मला आज आंबा खायचा आहे. म्हणजे बरेच डायबिटिक पेशंट म्हणतील अरे असं काय सांगतात, तर डायबिटीस पेशंट मध्ये आंबा पण तुम्ही खाऊ शकता, पण रस बनवून पुन्हा त्याचा आईस्क्रीम मस्त आणि फ्रीज मध्ये ठेवून न खाता तुम्ही जर कापून एक आंबा खाल्ला तर काहीही हरकत नाही. त्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळणं फार गरजेचं आहे. म्हणजे जे काही खाल्लंय ते वापरलं, तुम्ही शरीरात डिपॉझिट नाही केलं तर नक्कीच त्याचा त्रास होणार नाहीये. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं फार गरजेचं आहे. तो जर आनंद घेतला, आपल्या ब्रेनला, आपल्या मनाला जर आनंदी ठेवलं तर नक्कीच शुगर कमी होण्यासाठी काम होणार आहे. आणि माधवबाग हॉस्पिटलमधील दिनचर्येच्या मदतीने बीपी आणि हृदयरोगाच्या भीतीपासून मुक्त आयुष्य जगत असलेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत ऐकूयात. मेरा नाम तुफैल चाफेकर है। मैं मुंब्रा से आया हूँ। उसको डायबिटीज थी 11.8। 3 महीना पहले मेरा 13.8 था, फिर थोड़ा सा वो किया तो अभी 11, जब यहाँ पे एडमिट हुआ हूँ तो 11.8 थी। और जब मैं फास्टिंग में जब चेक करता था तो 200 के ऊपर ही थी। अभी मैं 6 दिन का ट्रीटमेंट लिया हूँ। अभी जो है मेरा जब फास्टिंग में जब मैं चेक कर रहा हूँ तो 90, 95, 85 ऐसी चल रही है मेरी ट्रीटमेंट। और यहाँ का अभी 6 दिन रहा हूँ। गोली तो मैंने पहले एलोपैथिक ले रहा था, लेकिन यहाँ आने से पहले मैंने उसको स्टॉप कर दिया था कि ताकि उसको मालूम पड़े कि उससे फायदा हो रहा है या इससे फायदा हो रहा है। इसके लिए पूरा मैंने वो एलोपैथिक वाला मैंने ट्रीटमेंट पूरा बंद ही कर दिया था और अभी सिर्फ इनकी दवा पे ही चल रहा हूँ।
और इनके इधर भी ज्यादा कोई दवाई नहीं है, ये अपना आपको जीना सिखा रहे हैं कि किस तरीके से आपको जो है कब उठना है, क्या खाना है और क्या करना है। मेन इनका जो है, मैं अभी जो यहाँ पे आके देखा हूँ, जब तक तो मैं दूसरी जगह दवाई चल रही थी, लेकिन यहाँ जो मैंने देखा हूँ, आपको सुबह में उठना, उसके बाद एक्सरसाइज यहाँ पे जो ज्यादा जोर दिया जा रहा है उसी चीज के ऊपर दिया जा रहा है कि आप एक्सरसाइज करो जितना हो सकता है, वॉकिंग करना, एक्सरसाइज करना, इसी के जरिए आपकी आधी बीमारी ऐसे ही खत्म हो जाती है। इनका जो यहाँ पे जो ज्यादातर ट्रीटमेंट है वो दवाई का नहीं है, वो आपको जीना सिखा रहा है कि किस तरीके से आपको जिंदगी गुजारनी है। जी, शुगर मेरा जो है पहले 11 पॉइंट, यहाँ पे जब मैं एडमिट हुआ हूँ 11.6 था, 3 महीने का जो एवरेज है। और जो मैं फास्टिंग में जब मैं चेक करता था तो 200 प्लस था। और अभी जो मैं फास्टिंग में जब चेक कर रहा हूँ तो 80, आज मैंने चेक किया हूँ तो 87, कल चेक किया फास्टिंग में 86, मतलब 100 के अंदर अंदर है फास्टिंग में। और खाने के बाद का जो है, खाने के 2 घंटे के बाद मेरा 400 तक पहुंच जाता था। और अभी जो है वो 150, कल भी मैंने चेक किया 156, और उससे पहले वाले दिन भी चेक किया तो 154, यही चल रहा है, 160 के अंदर ही अंदर चल रहा है। ये 2-3 दिन के अंदर ही अंदर ये सब पूरा इतना कंट्रोल में आ गया है। और पंचकर्मा यहाँ पे जो है सबसे बेस्ट जो है, जो अपना पंचकर्मा जो करते हैं उससे जो है, जो आपका पसीना निकलता है, पसीने के जरिए उसमें जो दवाई, जो इन लोग जो काढ़े वगैरह से इनकी जो भी दवाइयाँ हैं, मुझको मैंने नाम तो नहीं देखा, लेकिन जो भी दवाइयाँ हैं उस दवाई के जरिए जो आपका पसीना निकलता है, पसीने के जरिए ही जो इनकी आधी बीमारी जो है वो उसी के जरिए निकल जाती है। डॉक्टर, माधवबागमध्ये डायबिटीस रिव्हर्स करण्याची जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे? डायबिटीस रिव्हर्सल पंचकर्म हे नेमकं काय? डायबिटीज पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो, टाईप 2 डायबिटीज. त्यामध्ये डाएट, एक्झरसाइज, योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि पंचकर्म. पंचकर्म ही आपली मेन ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर आपण डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम करतो. त्यामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती, पादाभंग, शिरोधारा. याच्याने काय होतं की पॅनक्रियास, जे इन्सुलिन सिक्रेशन करणारी ग्रंथी आहे, तिचा रक्तपुरवठा वाढवला जातो. म्हणजे बाहेरून औषधं, बाहेरून गोळ्या घ्यायची गरज लागत नाही. आणि ते डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट, जे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत आपण सगळा दिवस पेशंटचा फॉलो करतो, दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म करतो. यानी इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होऊन तुमचा शुगर रिव्हर्स होण्यासाठी काम होतं. इथे आपण 7 दिवस तर हे सगळं करून देतो, पण घरी जाऊन हे सगळं फॉलो पण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण डाएट बॉक्स, MIB पल्स ॲप हे सगळं पेशंटला देत असतो की 3 महिने कंटिन्युअस जर हे फॉलो केलं तर नक्कीच आपण डायबिटीज पासून मुक्त होऊ शकतो. ज्यांचं इन्सुलिन चालू आहे ते इन्सुलिन बंद होऊ शकतं. पुन्हा माझ्याकडे 100 युनिट असलेले पेशंट येतात आणि ते जाताना त्यांचं 20-25 युनिट होतं असं दिसून आलेलं आहे. फक्त कष्ट कोणाला करायचे तर ते पेशंटला करायचे. आम्ही मार्गदर्शक आहोत. जर तुम्ही ते केलं तर नक्कीच डायबिटीज पासून आपण मुक्त होऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. डॉक्टर, मागचा आपला जो शो झाला त्याच्यानंतर काही प्रेक्षकांचे प्रश्न आले तर ते मी घेते. की एका प्रेक्षकाचं असं म्हणणं आहे की 10-15 वर्षापासून जर डायबिटीस असेल तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का, की आयुष्यभर औषधांवरच राहावं लागेल? नक्कीच बरा होऊ शकतो. टाईप 2 डायबिटीज पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे इन्सुलिन रेजिस्टन्स. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स हा अतिरिक्त फॅट्सचाच असतो. फॅट्स कमी होण्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्याच गोष्टी करणं गरजेचं आहे. तेच आपण 6 ते 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकून देतो, रॅदर करून घेतो, रॅदर रॅशन देतो आणि त्यामुळेच आपल्याला डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होताना दिसून येतो. आणि असे 1 किंवा 2 नाही तर लाखो पेशंट छान झालेले आहेत. ज्यांचं इन्सुलिन चालू आहे ते इन्सुलिन बंद झालेलं आहे. ज्यांच्या HbA1c 13, 15, 12 आहे त्यांची एका महिन्यामध्ये ती 8 वर आलेली आहे आणि 3 महिन्यामध्ये ती रिव्हर्स झालेली आहे असं आपण बघून घेतलेलं आहे. म्हणजे रिसर्च काय म्हणतो, 1% जरी आपण HbA1c कमी केलं तर त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन 37% आपण कमी करतो महिन्याभरामध्ये. तर असं आपण पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवत असतो आणि त्याच्यामुळे पेशंटचीही इम्प्रूव्हमेंट होते आणि आम्हालाही सॅटिस्फॅक्शन मिळतं. अगदीच. आणखी एक प्रेक्षक जे आहेत ते आपले विचारतायत की त्यांना 15 वर्षापासून डायबिटीस आहे आणि आता त्यांना 80 ते 90% ब्लॉकेजेस आढळलेत अँजिओग्राफीमध्ये आणि डॉक्टरांनी बायपास सुचवलेली आहे. तर मुळात त्यांचा प्रश्न हा आहे की डायबिटीसमुळे ब्लॉकेजेस झाले का आणि त्यांनी बायपास केली पाहिजे का?
डायबिटीज जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सायलेंट किलर आहे. डायबिटीजमुळेच हे सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. तर डायबिटीजही रिव्हर्स करणं आणि ब्लॉकेजेस रिव्हर्स करणं अशी आपली दोन्ही ट्रीटमेंट होते. त्याच्यामुळे वेगळं इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही आणि 7 दिवसामध्ये आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण करतो त्याच्याने नॅचरल वेनी बायपास करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून देतो. म्हणजे 7 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या बायपासच होणार आहे. तर वेगळा बायपास सर्जरी प्लास्टिक करायची गरजच लागत नाही. तुम्ही ज्या 7 दिवसांच्या ट्रीटमेंट बद्दल बोललात, तर आता प्रेक्षकांकडून हाही प्रश्न येईल की 7 दिवसांची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण पूर्णपणे बरे झालो का? घरी गेल्यानंतर काय करायचं? का तेवढी ट्रीटमेंट पुरेशी आहे? नाही, 7 दिवसामध्ये आपण इथे सगळं गाडी सर्व्हिसिंग करून दिलेली आहे. चालवायचं काम तुमचं आहे. त्याच्यासाठी डाएट काय करायचं आहे, एक्सरसाइज करायचं काय, लाईफस्टाईल काय चेंज करायची हे आपण माधवबाग हॉस्पिटलमध्ये 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकून दिलं आणि त्यासाठी आम्ही डाएट बॉक्स पण तयार केलेला आहे. प्रमेय प्रो डाएट बॉक्स नावाचा बॉक्स आहे. तेवढंच काढून तेवढ्याच प्रमाणात खायचं आहे जे तुमचं डायबिटीज रिव्हर्स होण्यासाठी काम होतं आणि त्यासोबतच एक्सरसाइज पण करणं गरजेचं आहे. तर एक्झॅक्टली डायबिटीजसाठी काय एक्सरसाइज करायचे, कस्टमाइज एक्सरसाइज प्लॅन आपण MIB पल्स ॲप नावाच्या आपल्या ॲपवर टाकत असतो. रोज लाईव्ह सेशन होत असतात. त्याच्यानुसार तुम्ही सगळं प्रॉपर फॉलो केलं, रोजच्या रोज त्यांची शुगर आपण म्हणजे दाखवायला सांगतो की पेशंटला बघायला सांगतो आणि ती आपल्या याच्यामध्ये टाकायला सांगतो ॲपमध्ये. त्याच्यानुसार त्यांच्या औषधं गोळ्या बंद होतात आणि डायबिटीज पासून आपण पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. गोळ्या औषधं न घेता डायबिटीज पासून आपण मुक्त होणं म्हणजेच डायबिटीज रिव्हर्सल आहे. निश्चितच. तर मंडळी, आज तुम्ही जे ऐकलं ती फक्त माहिती नाहीये, ती एक चेतावणी आहे. डायबिटीसकडे दुर्लक्ष करू नका, कारण तो शांतपणे तुमचं हृदय कमजोर करतो. पण चांगली बातमी अशी आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुम्ही हा प्रवास थांबवू शकता. माधवबागने 20 वर्षांचा अनुभव, लाखो यशस्वी रुग्ण आणि 100% नॉन सर्जिकल उपचार यांच्या मदतीने लोकांना नवं आयुष्य दिलंय. माधवबागमध्ये EMI, कॅशलेस, मेडिक्लेम सारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे पैशामुळे उपचार थांबवू नका. आजच एक छोटा निर्णय घ्या आणि तुमचं आयुष्य बदलून टाका. आजच 022-489-2393 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि तुमच्या निरोगी आयुष्याची सुरुवात आजपासूनच करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.